अनिता विक्रम शेळके, वाळवा, मुक्काम पोस्ट वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। माझ्या गटाचे नाव श्रीराम स्वयंसहायता समूह वाळवा। माझा श्रीराम स्वयंसहायता समूह हा गट भरारी प्रभाग संघ वाळवा या गटासाठी या प्रभाग संघामध्ये जॉईंट आहे। ऑक्टोबर 2017 साली आम्ही RCTचं ट्रेनिंग घेतलेलं। त्यानंतर आम्ही ट्रेनिंग मसाले, पापड, लोणच्याचं घेतलेलं। त्यानंतर माझा हा बिझनेस सुरू झाला। पहिल्यांदा मी मसाले वगैरे करून विक्री केले। त्यानंतर 2018 साली आम्ही महालक्ष्मी सरस याच्यामध्ये भाग घेतला उमेदकडून। तर तिथं आमचा सेल चांगला झाला। आम्ही बिस्किटं वगैरे बाहेरून करून आणून तिथं विक्री केली। 2020 साली आम्ही स्वतःची मशीन घेतली। ज्यावेळेस करोनाचा काळ होता त्यावेळेस बाहेरून बिस्किटं करून आणण्यात प्रॉब्लेम झाल्यामुळं मी स्वतःची मशीन घेऊन माझा स्वतःचा बेकरीचा हा बिझनेस सुरू केला। तर आम्हाला RCT म्हणून एकदम छान प्रकारे ट्रेनिंग आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहाय्य केले की कर्ज कुठून घ्यायचं, परत आपल्या म्हणजे पायावर उभा राहताना आपल्याला बाहेर पडताना कुठल्या कुठल्या गोष्टीची आपण हे करू शकतो हे सगळं आम्हाला माहिती RCT कडून मिळाली। परत उमेदला आम्ही आमचा गट जॉईंट असल्यामुळे उमेदमध्ये चालणारे जे CLF म्हणा, RF वगैरे ह्याच्यामुळं माझ्या उद्योगाला चांगल्या प्रकारे भरारी आली आणि त्याच्यातूनच बाहेर जे एक्झिबिशन होतात त्यासाठी आम्हाला माहिती मिळून आमचा माल आम्ही बाहेरच्या एक्झिबिशनला पाठवतो। माझा माल जवळजवळ पंजाबपासून केरळपर्यंत बिस्किटे, त्याच्यामध्ये बाजरीची बिस्किटे, नाचणीची बिस्किटे, गव्हाची, ओट्सची बिस्किटे अशा वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट तयार होतात। तसेच ग्रामीण भागात चालणारे समजा ब्रेड, लादीपाव, टोस्टर ह्या सर्व गोष्टी तयार होतात आणि त्याची पण माझी चांगल्या प्रकारे विक्री होते। माझ्या व्यवसायामध्ये 2 महिला डेली कामाला असतात। तसेच माझे मिस्टर, दीर, जाऊ, सासूबाई यांचा पण सहभाग असतो आणि सगळ्यांचा मिळून चांगला रिस्पॉन्स असतो। जरी मी बाहेर कुठे एक्झिबिशनला गेले तरी घरातून चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे मला काही जास्त बाहेरचं वगैरे हे करावं लागत नाही। सगळ्यांचा चांगला मला पाठिंबा आहे। सकाळी पहाटे 4 वाजता आम्ही उठून मशनीचं काम चालू करतो, कारण की जो लादीचा वगैरे टोस्टचा असतो तो फुगाय ठेवावा लागतो। 2-3-4 तास तो माल फुगला जातो, त्यानंतर भाजला जातो। त्यामुळे सकाळी लवकर उठून तो माल काढावा लागतो। त्यानंतर आमच्याकडे जनावरं आहेत, त्याची पण जनावरांचं गायींचं शेण, धारा वगैरे काढायला लागतात। तसंच शेतामध्ये काही ना काही तर प्रत्येक वेळेस चालू असते, म्हणजे भाजीपाला वगैरे।